चंद्रपूर येथील माजी नगरसेवक अजय सरकार यांना 3 महिन्यांसाठी तडीपार करण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं तातडीनं स्थगिती दिली आहे। न्यायमूर्ती मेहरोज के पठाण यांच्या एकलपीठासमोर झालेल्या सुनावणीत हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला। रामनगर पोलीस ठाण्यातील अपराध क्रमांक 41/2026 आधारे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी तडीपारीचा आदेश काढला होता। या आदेशाविरोधात अजय सरकार यांच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट डी.एस. सिरपुरकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की तडीपारीच्या प्रस्तावाचा आधार असलेल्या मूळ गुन्ह्यात अजय सरकार यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। तसंच यापूर्वी अटकपूर्व जामीन देताना झालेल्या सुनावणीतही सदर कारवाई राजकीय वैमनस्य आणि सूडबुद्धीनं झाल्याचं न्यायालयीन निरीक्षण असल्याचा युक्तिवाद करण्यात आला। युक्तिवाद आणि प्रकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेत न्यायालयानं तडीपारीच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर तात्काळ स्थगिती देत अजय सरकार यांना मोठा दिलासा दिला आहे। या प्रकरणातील सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्यात आली असून 4 सप्टेंबर 2026 पर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। त्यामुळे आता 4 सप्टेंबरच्या पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेणार याकडे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळासह सर्वांचं लक्ष लागलं आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज, जनसामान्यांचा आवाज।